हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत. EVS मीन्स एन्व्हायरमेंटल स्टडीज, पार्ट सेकंड, दॅट इज हाऊ वी केम टू बी, म्हणजे आपण कसे घडलो. इन दॅट 9th चॅप्टर, सेटल्ड लाईफ अँड अर्बन सिव्हिलायझेशन. ओके, म्हणजेच स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. तर हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्या क्वेश्चनचे आन्सर्स कसे द्यायचे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच आपण त्याचा कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. सो चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे सुद्धा ज्या चॅप्टर्सचे किंवा ज्या सब्जेक्टचे एक्सरसाइजचे व्हिडिओ अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. Let's start to the first question. From the chart below, find out the names of the 3 periods into which ancient objects are classified and use them to match the 3 classes given below. तर खाली त्यांनी जो चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये जे प्राचीन 3 पिरियड होते, जे युग म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये जे जे ऑब्जेक्ट्स, त्यानुसार जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला क्लासिफाय करायचे आहे. सी अशा प्रकारे आपल्याला हा टेबल दिलेला आहे किंवा चार्ट आपण म्हणूया, हा चार्ट दिलेला आहे, त्यातून आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. नाव याच्यामध्ये बघा, ए त्यांनी दिलेलं आहे स्टोन टूल्स, म्हणजे दगडी हत्यार, ते कोणतं युग होतं. त्यानंतर बी दिलेलं आहे कॉपर टूल्स अँड अदर कॉपर ऑब्जेक्ट्स, म्हणजे तांब्याची अवजारे किंवा तांब्याच्या इतर वस्तू, ते कोणतं युग होतं. आणि आयर्न टूल्स अँड अदर आयर्न ऑब्जेक्ट्स, म्हणजे लोखंडी अवजारे आणि इतर लोखंडाच्या वस्तू, तर ते कोणतं युग होतं. सो याचे आन्सर्स आपण बघूया. ओके, स्टोन टूल्स होतं त्याला आपण स्टोन एज म्हणतात, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अश्मयुग. बी कॉपर टूल्स अँड अदर कॉपर ऑब्जेक्ट्स, तर त्याला म्हणतो कॉपर एज, म्हणजेच ताम्रयुग. आणि सी आहे आयर्न टूल्स अँड अदर आयर्न ऑब्जेक्ट्स, त्याला आयर्न एज म्हणतात, म्हणजेच लोह युग. ओके, सो आपला फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट झाला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या. सेकंड क्वेश्चन बघूयात. अरेंज द फॉलोइंग इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, म्हणजे क्रमाने आपल्याला ते अरेंज करायचं आहे. सो याच्यामध्ये बघा, कॉपर, गोल्ड अँड आयर्न. तर याच्यामध्ये फर्स्ट गोल्ड, देन कॉपर अँड देन आयर्न. नेक्स्ट आहे कॉपर एज, आयर्न एज अँड स्टोन एज. सो याच्यामध्ये फर्स्ट येणार स्टोन एज, देन येणार कॉपर एज अँड देन येणार आयर्न एज. राईट. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. राईट अबाउट द कॉन्सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. राईट. ओके, फर्स्ट डिस्कव्हरी ऑफ कॉपर, म्हणजे जेव्हा तांब्याचा शोध लागला तेव्हा त्याच्यापासून पुढे काय परिणाम घडला. आन्सर बघा, कॉपर वॉज युज्ड फॉर मेकिंग टूल्स अँड इम्प्लिमेंट्स बाय ह्युमन्स, तर त्याचा मानवाने अवजारे बनवण्यासाठी उपयोग केला. बी डिस्कव्हरी ऑफ व्हील, म्हणजे जेव्हा चाकाचा शोध लावला तेव्हा काय झालं, त्याचा परिणाम काय दिसून आला. द व्हील वॉज फर्स्ट युज्ड बाय द पॉटर्स अँड लॅटर फॉर रनिंग बुलक कार्ट्स अँड चॅरियट्स. म्हणजे जेव्हा चाकाचा शोध लावला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ते मातीची भांडी तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला, आणि नंतर बैलगाडी किंवा जे रथ वगैरे आहेत, घोडागाडी आहेत, याच्यासाठी ते वापरायला लागले. सी यूज ऑफ स्क्रिप्ट्स, म्हणजेच लिपीचं जेव्हा ज्ञान झालं किंवा लिपी जेव्हा उपयोगात आणायला लागली तेव्हा काय झालं. द स्क्रिप्ट इज यूज फॉर परमनंट रेकॉर्ड किपिंग प्रोडक्शन अँड अदर इव्हेंट, म्हणजे जे उत्पादनं आहेत किंवा जे इतर इव्हेंट्स आहेत त्या सगळ्याची माहिती नोंद करणे सोपं व्हायला लागलं. स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, आणि असेच तुम्हाला इतर कोणत्या विषयाचा एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. फोर्थ क्वेश्चन आहे राईट नोट्स.
आणि त्याच्यामध्ये ए यूज ऑफ अ मेटल. आणि याच्यामध्ये आन्सर मध्ये बघा, क्रिस्टियन थॉम्सन स्टडीड द प्री हिस्टोरिक artifacts and antique object and introduced the 3A system. तर ख्रिश्चन थॉम्सन हे जे होते यांनी हे 3 युगांची सिस्टीम इंट्रोड्यूस केलेली आहे फॉर क्लासिफाईंग दीज ऑब्जेक्ट्स. त्याच्यामध्ये द ऑब्जेक्ट्स वे आर क्लासिफाईड इन टू द फॉलोइंग ऑर्डर. तर ते कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघा, स्टोन टूल्स, copper tools and articles, iron tools and articles. Okay, gold was the first metal used. It was a soft metal and could not be used to make tools and implements. तर सगळ्यात पहिल्यांदा सोनं वापरण्यात आलं. सोनं हा धातू वापरण्यात आला, पण तो कसा आहे, सॉफ्ट आहे, त्यामुळे त्याच्यापासून अवजारे बनवणं किंवा हत्यारं बनवता येत नाहीत. Then humans discovered copper to make tools and thereby the copper age began. त्यानंतर मानवाने तांबे हा धातू शोधून काढला आणि त्याच्यापासून पुढे अवजारे हत्यारे बनवू लागला आणि त्या युगाला ताम्रयुग असं म्हटलं गेलं. बी सोशल ऑर्गनायझेशन इन द एशियन सिटीज. So याचा आन्सर बघा, द रूट ऑफ कल्चर इन सिटीज वेअर इन द कल्चर ऑफ विलेज सेटलमेंट ऑफ अ न्यू स्टोन एज. The earlier faith system, social life, and festivals became more elaborate in cities. Grand temples were built in many cities. Chief of these temples became chief administrator of these cities. Later, the position of temple head and king were held by the same individual. चला स्टुडंट, याचबरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.